संदीप बावडेकर आणि त्याचबरोबर अनिकेत तेटमे येत आहेत. दोन सलामीचे फलंदाज आहेत. संदीप बावडेकर अनिकेत तेटमे बॉलिंग मार्क वरती देखील गोलंदाज तयार होत आहेत. आमचे ऑफिशियल पंच माने साहेब आहेत पाटण तालुक्याचे आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीला देखील आम्हाला पाहायला मिळतील पंच. त्यांच्या निरीक्षणाखाली त्यांच्या ऑब्झर्वेशन खाली मॅच देखील चालू होईल. बॉलर कोण आहे? बॉलर चार्जिंगला आहे का प्लग? खाली असला गोलंदाजी मार्क वरती शिवा येत आहेत. करूया मॅचला सुरुवात. पंच आमच्या आहेत आणि या दोन पंचांच्या साक्षीने मुकादम चषक 2026 मधील एक महत्त्वपूर्ण मॅच, इम्पॉर्टंट मॅच श्री 11 काळगाव विरुद्ध रेणुका देवी स्पोर्ट्स. संदीप बावडेकर अनिकेत तेटमे बॉलिंग मार्क वरती शिवा येतील. करूया मॅचला सुरुवात. टाकूया मॅचचा पहिला बॉल. लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट. पहिला बॉल. मागील मॅच मध्ये एक अर्धशतक आलं होतं प्रमोद यांच्या बॅटमधून. फुल टॉस बॉल आहे, इनसाइड आउट केलाय कव्हर मध्ये. पुस्तकी फटका, सरळ 4 धाव्यांसाठी ही ड्राइव्ह अनिकेत तेटमेच्या बॅटमधून येते. कव्हर ड्राइव्ह, चौकार. एक बॉल पूर्ण, 4 धावा धावफलकावरती आलेत. पहिल्याच बॉलवरती चौकार मिळवला आणि या संघाच्या धावसंख्येच्या श्री गणेशा देखील केला. दुसरा बॉल त्याच प्रकारचा खेळायचा होता. बॅटच्या आतल्या बाजूला स्पर्श करत आणि तदनंतर एक सिंगल रन मिड विकेट रिजनवरती खेळाडू होते, त्यांनी चेंडू फील्ड केला. आणि PTR BPL पहिली मॅच पूनम स्टार टीमकडून खेळ करत असताना 80 धावांचा रनचेस आणि त्यामध्ये ती खेळी संदीप बावडेकर यांची कदापि कोणीही विसरणार नाही असा तो खेळ होता. या मॅचमध्ये कसा खेळ केला जाईल संदीप बावडेकर यांच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं. 2 बॉल 5 रन. राईट झोनरा चेंडू शरीरापासून दूर, वाईड बॉल येतोय. मुख्य पंच कळवतात इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची रन, संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 6. 2 बॉल पूर्ण, 6 धावा धावफलकावरती आहेत. संदीप बावडेकर इनफिल्डला बीट करतोय. डीप वरती क्षेत्ररक्षक जातील, चेंडू हातामध्ये आलाय. नॉस्ट्राकेनला फेकी. फक्त आणि फक्त एका धावेवरती थांबावं लागेल, समाधानी व्हावं लागेल. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधानी होत चला. आयुष्यामध्ये भरपूर खुश राहाल. 1 रन आले आणि 1 रननीची तिसरा बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 7. संपूर्ण मुकादमा चषकचे आपण पाहतोय आयोजक वर्ग, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर टीम असेल आणि तदनंतर नक्की स्कोरर ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. एडिट्स असतील, वक्रतुंड क्रिक असतील, त्याचबरोबर विके एडिट, AM एडिट हे देखील आपल्यासोबत जोडले गेले आजच्या दिवसामध्ये, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आणि जो जो घटक जोडला गेला त्या प्रत्येकाचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. 4 छान लावले या स्पर्धेला. इनसाइड आउट खेळायचा होता, नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकतं आणि काही तेटमेचं. आणि तदनंतर मात्र हा बॉल डॉट येतोय. 4 बॉल पूर्ण आणि धावा धावफलकावरती येतात 7. लास्ट टू गो. शिवा आहे बॉलिंग मार्कवरती. 3 ओव्हरच्या मॅचेस आणि 3 ओव्हरमध्ये भरपूर मोठा धावफलक बनला देखील जातोय. 100 खेळ राहिला होता मागील मॅचमध्ये. PK यांचा, प्रमोद यांचा फसवलंय. जमिनीलगत समांतर चेंडू उशिरावरती जाऊन आदळतोय. वेदक मारा, आगीचे गोळे ओकतोय शिवा. 5वा बॉल पूर्ण झालाय. 5 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 7 धावा. 5 बॉल पूर्ण, 7 धावा धावफलकावरती.
माफी असावी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 7. कोणती विकेट न गमावता या 7 धावा जमवल्या. टीम श्रिया 11 काळगाव या संघाने आता ओव्हर क्रमांक 2चा विचार करता करता संघ कर्णधाराने विचार केला आणि बॉलिंग मार्कवरती या गोलंदाजाला आणलं, ज्याचं नाव आहे अमोल. हा मला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवरती. पहा ओव्हर क्रमांक 2 मध्ये अमोल आलेत. समोर संदीप असतील आणि आता या ओव्हरमध्ये गिअर चेंज करावा लागेल. या ओव्हरमध्ये थोडंसं आपण पाहतोय जलद गतीची फलंदाजी करावी लागेल. वा, जशी चर्चा केली संदीप बावडेकरच्या बॅटमधून तसाच प्रत्युत्तर देणारा फटका 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार. आणि अमोलचा छोटा भाऊ इकडे उपलब्ध आहे, तो मॅच बघतोय. जर संदीपची विकेट घेतली तर 200 रुपयांचं प्राइस तो देखील देतोय पहा. आणि या ओव्हरमध्ये ती विकेट घ्यावी असं तो देखील बोलतोय. हेलिकॉप्टर धावा किती देऊन जाईल या चेंडूवरती. धावा पंच पाहतायत, शहानिशा करतायत, कळवतील. धावा आहेत या चेंडूवरती 4. हा येतोय संदीप बावडेकरच्या बॅटमधून सलगचा दुसरा मोठा फटका, चौकार. पहा रिप्ले टेलिकास्ट. हेलिकॉप्टर काय पद्धत होती. खोलवर टप्प्याचा चेंडू एलिमिनेशन पॉवर जनरेट करण्यासाठी हा फटका खेळणं गरजेचं असतं. तो एलिमिनेशन पॉवर जनरेट करत असताना फटका खेळला आणि या 4 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचला. धावफलकावरती धावा 17. 2 चेंडू पूर्ण, 17 धावा धावफलकावरती. रेणुका देवी स्पोर्ट्स 11 काळगाव आणि हे सर्व खेळाडू आहेत ते आमने सामने खेळत आहेत. जरूर गाव एक परंतु टीम्स 2 आहेत, कारण की संधी मिळत नाहीये. भरपूर खेळाडू 11 मध्ये जागा बनत नसेल या कारणास्तव देखील या टीम्स बनल्या असतील. आणि पहा हे पाटण तालुक्यामध्ये घडताना आम्ही पाहिलंय. 2 सख्खे बंधू अपोनंट खेळत आहेत, विरुद्ध खेळत आहेत. अमोल मस्कर आणि अमित मस्कर आमने सामने खेळताना आम्हाला पाहायला मिळतील. आणि इकडे पाहायला गेलं तर अमित लावतोय पारितोषिक गोलंदाजीवरती. बॅटिंग करणारी टीम त्याची आहे. घडतंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा सलगचा दुसरा बॉल डॉट आलाय आणि या सलगच्या दुसऱ्या बॉलनीशी डॉट येत असताना 4 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. धावा 17. यावेळेला बॅकफुट पंच होता. बॅडमिंटन स्ट्रोक आम्हाला पाहायला मिळाला संदीपच्या बॅटमधून. 2 चेंडू शांत आणि या चेंडूवरती मात्र आक्रमक झालाय संदीप बावडेकर. 6 धावा फटका पहा. आजच्या दिवसामध्ये व्हिडिओ येणार आहे संदीप बावडेकरची. आपण पाहतोय अगदी लाल जवाब स्ट्रोक होता. आगळा वेगळा फटका समोरच्या दिशेला चाबुक शॉट. हो यावेळेला देखील स्क्वेअर लेग रिजन वेगाने आलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू फील्ड करताय. सिंगल निश्चित स्ट्राईक स्वतः जवळ ठेवली जाईल. होय स्वतः जवळ ठेवली जाईल. पाया चेंडूवरती आता स्ट्राईक स्वतः जवळ ठेवून 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. धावा 23 रन ऑन स्कोर बोर्ड. तदनंतर मात्र 24 धावा माफी असावी. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 2 ओव्हरच्या अखेरीस 24 धावा 12च्या सरासरीने या जमवल्या गेल्या टीम श्री 11 काळगाव संघाच्या माध्यमातून. तर जाऊया शेवटच्या ओव्हरच्या दिशेने. तदनंतर होणारी मॅच आहे. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो 2 हात करेल भवानीनगर या संघासोबत. याची देखील नोंद घ्या. लगेचच ही मॅच संपली की तो टॉस होईल आणि टॉस झाला की लगेच मॅचला आम्ही सुरुवात करू. याची देखील नोंद घ्यायची आहे. मयूर शिकरे बॉलिंग मार्क वरती येत आहेत. मयूरचा पहिला बॉल त्याच्यावरती संदीप बावडेकरने मोठा स्ट्रोक, लॉफ्टेड स्ट्रोक 6 धावेसाठी लॉंग ऑफच्या डोक्यावरतून चाललाय जो अर्धा डझन धावा देऊन जातोय. आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या आता आकडा गाठते थेट 30चा. कोणती विकेट न गमवता या शेवटच्या ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करायला सुरुवात केली आहे संदीप बावडेकरने. पाटणचा ग्लेन मॅक्सवेल असं बोललं जातं आणि ग्लेन मॅक्सवेल बोलण्यापेक्षा आम्ही ग्लेन बावडेकर बोलू. ओ अजून एक काय फटका आहे.
पाहत राहावा असा फटका आम्हाला पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा षटकार. आता मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणारी टीम एकत्र येईल, चर्चा करेल आणि या आलेल्या संकटावरती मात कशी करायची याचं मात्र आपण पाहतोय, तयारी करेल. संदीप बावडेकर रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. सलगचे 2 षटकार आले आणि या 2 षटकारांची आता संघाची धावसंख्या 36 आणि वैयक्तिक 30 या धावांवरती खेळ करतोय. चेंडू हवेमध्ये, चेंडूवरती नजरा जमवतायत. जवळपास तिघे चौघे क्षेत्ररक्षक धावत आलेत. कॅच, वा काय कॅच पकडले. पहिल्यांदा चेंडूवरती नजर देखील नव्हती, घसरला. तदनंतर मात्र पाहायला गेलं तर जागेवरती उभा राहिला, स्टेबल झाला, चेंडूवरती नजर जमवली आणि त्यानंतर ही कॅच कंप्लीट केली आहे. प्रमोद लोटळे आणि मात्र कॅच टिपले. तदनंतर राजेशजी कुराडे यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आयोजक आहेत पाया स्पर्धेचे. मुकादमांवरती राहिलेलं प्रेम आहे प्रत्येकाचं, प्रत्येक जण मेहनत करतोय. आणि तदनंतर आता जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचच्या आतमध्ये संदीपची विकेट गमावली. संदीप नंतर मैदानाच्या आतमध्ये आता अमोल तेटमे येत आहेत. 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये. आम्ही अशा कित्येक जोड्या पाहिल्या आणि या कित्येक जोड्या टेनिसच्या पटलावरती गाजल्या देखील. आणि त्यातल्या टीममध्ये आपण पाहतो ही जोडी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये मुकादम चषकमध्ये खेळ करत असताना अमोल आणि त्याचबरोबर अनिकेत आम्हाला पाहायला मिळतील. कशी साथ दिली जाईल, संपूर्ण घरादाराचा कारोबार मात्र यांच्या खांद्यावरती आणि आज संपूर्ण संघाची जबाबदारी देखील यांच्याच खांद्यावरती आहे. बॉलर समोर मयूर तयार. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. अनिकेत वेगाने धावतायत. याच्यावरती धावा टोटल किती, पंच आहेत का इंटरेस्टेड. पायावेला वाईड आहे, वाईड +1. 2 धावा येतील आणि या 2 धाव्याने या दोन धाव्याने संघाची धावसंख्या आता 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 बॉल पूर्ण आणि 38 धावा धावफलकावर. अनिकेत तेटमेवरती सर्वांची नजर. फटका खेळला, यावेळी देखील मिस स्ट्रोक होता. फटका खेळायचा होता एकीकडे, फटकाचा बॉल चाललाय दुसरीकडे. सिंगल रन तर या चेंडूवरती मिळते आणि या सिंगलनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आहेत 39. 39 रन ऑन स्कोर बोर्ड. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. डॉट बॉल वाईड +1 आहे. पहा या चेंडूवरती देखील मुख्य पंच कळवत आहेत वाईड +1. या धावा आहेत 2 आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत धावा 41. 41 रन ऑन स्कोर बोर्ड. 41 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 बॉलसाठी या गोलंदाजाचा चाललेला संघर्ष आहे. फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. मिड विकेट रिजन वरती चेंडू फील्ड. सिंगल रन प्राप्त आणि या सिंगल निश्चित संघाची धावसंख्या आता 42 चा आकडा गाठते. ज्या धावा हव्या होत्या त्या धावापर्यंत संदीप बावडेकर, अनिकेत तेटमे आणि अमोल यांनी पोहोचवले आपल्या संघाला. तर बॉलिंग मार्क कशी असेल, बॉलिंग मार्क वरतून गोलंदाजी कशा प्रकारची केली जाईल व फटका तर हवेमध्ये खेचलाय. अंतर किती पार केलं जाईल. क्षेत्ररक्षक येत आहेत, कॅच पकडले. तदनंतर मात्र विकेट नंबर 2 माघारी जाताना पाहायला मिळते आणि या इनिंगची देखील समाप्ती होताना पाहायला मिळते. पहिल्या इनिंगची सांगते नंतर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आहेत 41, 42 आणि विजयासाठी 43 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. बेचाळीस धावा जमवल्या आणि विजयासाठी आता 43 धाव्यांचं आव्हान दिलंय टीम. अर्थातच आपण पाहतोय रेणुका देवी स्पोर्ट्सच्या संघाला. चला श्री 11 काळगाव संघ या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका आणि आपले बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाठवून देणार आहोत. टीम रेणुका देवी स्पोर्ट्स
टीम मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगला आली आहे. कुणाल कुराडे सोन्या. भरत आणि कुणाल दोन सख्खे बंधू आज या टीमसाठी स्पेशल खेळाडू म्हणून काम करतील. पहा श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स कोशरवाडी संघाचे खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं. मैदानाच्या आतमध्ये एका आकेवरती आलेत आणि हीच तर ओळख आहे त्यांच्या दोन भावांची. टीम फिल्डिंग करताना आम्हाला पाहायला मिळते. श्री 11 काळगाव लगेचच फिल्डिंग सेट करायची आहे कारण की ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आले. अरुण आणि प्रमोद मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आव्हान आहे विजयासाठी 43 धाव्यांचा 43 रन्स टू विन असेल. या 43 धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत अमोल आणि त्याचबरोबर अरुण आणि प्रमोद. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. टीम रेणुका देवी स्पोर्ट्सच्या संघाच्या माध्यमातून 43 धावांचं आव्हान घेऊन बॉलिंग मार्कवरती गोलंदाज देखील तयार होत आहेत. पंचांना विनंती करेल जास्त वेळ घेऊ नका. लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे कारण की एक दिवसीय स्पर्धा आहे आणि एक दिवसीय स्पर्धेमध्ये आपण जवळपास 20 टीम्स एकत्र खेळवतोय. या कारणास्तव घाई करावी लागेल आणि सहकार्य देखील प्रत्येक खेळाडूचं असावं लागेल याची देखील नोंद घ्या. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज चेतनचा पहिला बॉल स्ट्रायकिंग एंड वरतून सामना करतोय प्रमोद. पहिलाच बॉल 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रमोदने पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. आओ वेलकम चेतन असा देखील बोलतोय तो. एक बॉल 6 धावा. एक चेंडू मध्ये 6 धावा जमवलेत प्रमोदने. दुसरा बॉल शरीरापासून दूर ठेवला होता का? भरपूर दूर ठेवला होता आणि टोटल 2 धावा देऊन जातोय वाईड +1 आणि या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. एक बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 8. एक बॉल पूर्ण आणि 8 धावा धावफलकावरती आलेत. मिसी स्ट्रोक होता. इनफिल्ड वरती राहतोय. खेळपट्टी लगतच चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. एक रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल. डेंजर झोन नॉस्ट्रा केन. काय घडतंय? धावत आला वेगाने चेंडू कलेक्ट केला आणि अचूक फेकी आणि तदनंतर मात्र नॉस्ट्रा केन बॅटर अरुणचा खेळ मात्र शून्यावरती समाप्त होतोय. पहिला विकेट टीम रेणुका देवी स्पोर्ट्सच्या संघाला रनचेस मध्ये अरुणच्या स्वरूपामध्ये लागतोय. पहा मयूर शिकरे मैदानाच्या आतमध्ये आता धावशीत होत असताना अरुण यांच्या जागेवरती तो आलाय. मयूर शिकरे ॲज अ बॉलर म्हणून चांगली कामगिरी केली. ॲज अ बॅटर म्हणून चांगली कामगिरी करावी लागेल कारण की आता साथ द्यायची आहे प्रमोदला. ह्या ओव्हरमधील चेंडू पूर्ण झालेत 2 आणि या संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आहेत 9. पहिल्या चेंडूवरती जेमतेम 8 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या धावेची धावपळ कशासाठी? आता प्रत्येकाला तोच प्रश्न पडला असेल. रायसनोरा चेंडू आहे. यावेळेला पंच आहेत पहा. पुन्हा इंटरेस्टेड होते. कळवलं हा वाईट बॉल आहे. या वाईट बॉलनीची संघाची धावसंख्या आता दुहेरी आकडे म्हणजेच 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 10 धावा धावफलकावरती आलेत. 2 बॉल पूर्ण आणि 10 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. येणारे 4 बॉल कशा प्रकारचे हाताळले जातील? फटका यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर जागेवरतून कडेकडे फेकून दिलाय 6 धाव्यांसाठी प्रमोदच्या बॅटमधून. त्याच्या वैयक्तिक खात्यामधील दुसरा मोठा फटका षटकार आणि या षटकारांची संघाची धावसंख्या आता 3 बॉल पूर्ण धावफलकावरती धावा आहेत 16. या रनचेस मध्ये रेणुका देवी स्पोर्ट्स संघ पहिल्या 3 चेंडूवरती अक्षरशः पाहायला गेलं तर खरपूस समाचार घेतो या गोलंदाजाचा. बॅटर प्रमोद आणि मयूर.
तीन बॉल धावा धावफलकावरती 16 येणारे या 3 बॉल ओव्हर मधील कशा प्रकारचे अजून एक वाईट बॉल आहे. पूर्णपणे आपण पाहतोय का अडखळत विस्कळीत सुरुवात मात्र या बॉलिंग अटॅकची होताना आम्हाला पाहायला मिळते चेतनच्या माध्यमातून. कारण की चेतनने पहिले 3 चेंडू हाताळताना जवळपास धावा खर्च केलेत 17. पहिल्या 3 चेंडूवरती 17 धावा खर्च केलेल्या जात आहेत. बॅटच्या आतली कडा होती, धाव घेण्याचा प्रयत्न, धाव पूर्ण देखील केली जाते. मयूर आणि प्रमोदच्या माध्यमातून या एका धावेणीची संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 18. 4 बॉल पूर्ण 18 धावा धावफलकावरती. समीकरण जवळ आलंय. 14 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 25 धावा आणि या 25 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील, रोखल्या जातील, कोणता गोलंदाज येईल, काय करेल, सगळ्यांना प्रश्न पडलाय. डॉट बॉल येतो यावेळेला. निर्धाव चेंडू आलाय. या चेंडूवरती शांत ठेवले मयूरला आणि मयूर पहिलाच बॉल खेळ करत असताना डॉट बॉल घेतोय. 5 बॉल पूर्ण झालेत. 18 धावा धावफलकावरती असतील. 5 बॉल पूर्ण 18 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. असडी होता खोदून काढला जातोय. तदनंतर मात्र लॉंगॉनच्या दिशेने चाललाय देखील चेंडू. एकच रन. दुसऱ्या धावेचा कॉल. जसं डायरेक्ट हिट डायरेक्ट हिट होती परंतु थोडीशी विट होती या फेकीला. तदनंतर मात्र पंच ओव्हर संपवत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ हा मात्र भरपूर काळानंतर वेळेनंतर संपला आणि पहिली ओव्हर संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 20 धावा देखील आलेत. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल 23 धावेंची. 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी धावा 23 आणि रोखल्या संदीपने या धावा या षटकामध्ये तर मॅच तुमच्या बाजूने देखील टिकून राहू शकते. काय घडणार आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित मुकादम चषक 2026 कमी कालावधीमध्ये आयोजन एक दमदार बनवलं आणि त्या आयोजनाची अंमलबजावणी एक दिवसीयमध्ये सकाळपासून या संध्याकाळच्या सत्रापर्यंत आम्ही अनुभवतोय. संदीपचा पहिला बॉल क्षेत्ररक्षक होता, नाही फील्ड करू शकला. सिंगल तर पूर्ण केलं. दुसऱ्या धावेसाठी डेंजर झोन भरत आहेत. फिकी करतील का? नॉस्ट्राकेनला फिकी केली आहे. तोपर्यंत बॅट ड्रॅग केली जाते आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 22. समीकरण 11 मध्ये हवेत 21 धावा. 11 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धावेंची गरज आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे धावतायत, नाही पोहोचू शकत. पुन्हा एकदा 2 धावेंचा कॉल. 2 धावा पूर्ण केल्या जातील. रबर बॉल क्रिकेट. फटके फसले जात आहेत जरूर परंतु नो मॅच लँड मध्ये येऊन आदळत आहेत देखील चेंडू. बॅटर प्रमोदचा खेळ. प्रमोदच्या बॅटमधून आलेले ते 2 षटकार अफलातून होते. हा वाईट बॉल आहे का? हो आहे, वाईट बॉल आहे. आपण यावेळेला वाईट बॉल येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा वाढले जात आहेत. धावा धावफलकावरती 26 येत आहेत. 26 रन ऑन अ स्कोर बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आलेत. 10 मध्ये 17 हवेत. 10 चेंडूमध्ये विजयासाठी फटका जाग्यावरतून त्याच्या इनिंग मधील त्याच्या वैयक्तिक खेळ मधील तिसरा विकेट आहे. हा तिसरा षटकार आणि या षटकारांची संघाची धावसंख्या देखील धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 32. समीकरण खूप जवळ आलंय. आता 9 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 11 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 11 धावा. या रनचेसमध्ये रेणुका देवी स्पोर्ट्सच्या संघाला 9 मध्ये 24 वरती खेळ करतोय प्रमोद. मागील मॅच मध्ये 50 आली, तो देखील प्रमोद होता. हा प्रमोद देखील चांगल्या प्रकारची कामगिरी. फुलटॉस बॉल. नो बॉल आहे. मुख्य पंच कळवत आहेत नो बॉल. टोटल धावा या चेंडूवरती 2 असतील आणि येणारा बॉल हा फ्री हिटचा असेल. चौतीस धावा धावफलकावरती. समीकरण आता येऊन थांबले. 9 चेंडू आणि 9 धावा. हा बॉल हा फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल हवेमध्ये तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. कॅच कंप्लीट जरी केली पायकडे 2 धावा पूर्ण होतील. आता येणारे 8 बॉल. ओव्हर थ्रो आहे. तिसरी धाव देखील पूर्ण केले. चौथ्यासाठी आता प्रमोद स्ट्राईक सोडतायत. यावेळेला आता सुद्धा जवळ त्यांनी स्ट्राईक मिळवले देखील आणि या चेंडूवरती या फ्री हिटच्या बॉलवरती चौकार केसलाय. या 4 धावा धावून घेतलेत आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती. विजयासाठी फक्त 5 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडूमध्ये
बनवायचे आहेत 5 धावा. विनिंग स्ट्रोक येईल का? चेंडू हवेमध्ये, हवेमधून यावेळेला सरळ हातामध्ये आणि तदनंतर मात्र आपण पाहतो एक चांगला खेळ करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवून माघारी चाललाय बॅटर प्रमोद. 7 चेंडूमध्ये 5 धाव्यांची गरज असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संभा येत आहेत नवीन फलंदाज या मॅचला फिनिश करण्यासाठी. 7 चेंडूमध्ये विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. हे 5 धाव्यांची मोहर लगावतील का? अर्थातच संभा. त्रिफा चित केलंय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डेस्ट्रॉयड या शेवटच्या बॉल वरती मॅचला जिवंत ठेवणारी विकेट आले संदीप बावडेकरच्या गोलंदाजीमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आहेत 38. रिप्ले टेलिकास्ट क्लीन बोल्ड केलाय. मिडस्टिक मात्र उखडून टाकले या चेंडूने. ओव्हर दी विकेट गोलंदाजी करत असताना टप्पा पडल्यानंतर चेंडूने कोण बदलत असताना इनस्विंग होतोय, आतल्या बाजूला वळतोय आणि तदनंतर फलंदाज बाद. समीकरण असं आहे येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. 6 मध्ये 5 धाव्यांची गरज आणि बॉलिंग मार्क वरती आता अर्जुन येत आहेत. माफी असावी, नवीन बॅटर अर्जुन येत आहेत आणि बॉलर अमित असतील. 5 धावा रोखण्यासाठी अमित तयार झालेत बॉलिंग मार्क वरती. नवीन फलंदाज आहेत देखील, परंतु मयूरने 2 चेंडू जास्तीचे खेळलेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटच्या आतली कडा, इनसाइड एज, अंदरुणी किनारा. 1 रन पूर्ण केली जाईल. येणारे 5 बॉल विजयासाठी 4 धाव्यांची गरज. तर 2 चेंडू सलगचे निर्धाव घेतले तर मॅच मध्ये जरूर रंगत निर्माण होणार आहे. आणि रंगत निर्माण करण्यासाठी गोलंदाजाला ते 2 चेंडू निर्धाव घेणं गरजेचं आहे. घेईल का बॉलर अमित? त्रिफळाची आता येणाऱ्या मॅच मध्ये रंगत. अगदी ब्लॉक होल चेंडू सरळ स्टँड न स्पर्श करून डी झोनच्या दिशेने चालला होता. या चेंडूवरती चितपट केलं या पट्ट्याला. चाललाय आला तसा तो माघारी. बॅटर गॉन. नवीन फलंदाज समीकरण येऊन थांबले. 4 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज. बॉल टू रन समीकरण येऊन ठेपलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश. हा दबाव असतो आणि या दबावामधून हा खेळ करणं गरजेचं असतं. तेव्हा मात्र एक खेळाडू बनतात आणि तोच खेळाडू बनण्यासाठी त्याच दबावामध्ये आपण पाहतो खेळण्यासाठी गणेश मैदानाच्या आतमध्ये आला. चर्चा झाली, संदीप बावडेकर आले, आम्ही सोबत चर्चा केली. आता काय घडेल, येणारे चेंडू कशा प्रकारचे हाताळले जातील. प्रत्येकाला विजय महत्वाचा आणि प्रत्येक जण इथे जिंकायसाठी आलाय आणि हरणार नाही तर इथून शिकून जाणार आहे, याची देखील नोंद घ्या. हा चेंडू महत्वपूर्ण आहे. हा चेंडू इम्पॉर्टंट असेल. येणारे 4 बॉल विजयासाठी 4 धाव्यांची गरज. 2 पंच चर्चा करताय, शहानिशा करतील, योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. कोणावरती अन्याय होणार नाहीये असे आमचे 2 ऑफिशियल पंच आहेत. मुकादम चषक 2026 ही स्पर्धा यासाठीच ओळखली जाईल. आता मात्र वॉर्निंग दिली जाईल, चेतावणी दिली जाईल. पहा, चार मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये बनवायच्या 4 धावा. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, अजून भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर अप करायच्या आहेत आम्हाला. घड्याळामध्ये पाहायला गेलं तर वाजले ठीक 3:14. डॉट बॉल आलाय. पहा आता मैदानाच्या आतमध्ये रंगत निर्माण करतोय. 5 धावा रोखत असणारा गोलंदाज ज्याचं नाव आहे अमित मस्कर. बॉलिंग मार्क वरतून आम्हाला पाहायला मिळतोय अमित मस्कर, ज्याने या मॅच मध्ये पूर्णपणे रोखून ठेवलाय. हा चेंडू चांगल्या प्रकारचा हवेमध्ये फसलाय. कॅच पकडणं गरजेचं आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोण पकडणारी कॅच.
अनिकेतनं मात्र ही कॅच केले कंप्लीट आणि त्याचं ते सेलिब्रेशन. मॅच कुठे होती आणि येऊन कुठे थांबले. आता मॅचची कहाणी अशी आहे, येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज. सामने मात्र कंपल्सरी चेस आहे, त्या 4 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. येणारा फलंदाज जो स्ट्रायकिंग एंड वरती खेळेल आणि या जमेची बाप फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी म्हणजेच आपण पाहतोय येणारा फलंदाज हा नौका फलंदाज आहे. नवीन फलंदाज ज्याचं नाव आहे शिव आम्हाला पाहायला मिळतोय, जो आता मैदानाच्या आतमध्ये येईल, ज्यानं पहिलं षटक हाताळलं. 2 मध्ये बनवायचे 4 धावा. अमित मस्करवरती सर्वांच्या नजरा लागलेत. मुकादम चषक 2026 मध्ये अजून एक हिरो उदयास येईल का, ज्याचं नाव अमित मस्कर ठरू शकतं. या 4 धावा रोखायचे आहेत. घराघर क्षेत्ररक्षण फिरवलं जात आहे, त्याला माहित आहे एक धाव किती महत्वाची आहे. हा चेंडू आणि संपूर्ण मॅचची कहाणी डिक्लेअर करून जाईल. 5 स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर शिवा. मॅचला सुरुवात करायची आहे. टीम एका बाजूला श्री 11 काळगाव, दुसऱ्या बाजूला रेणुका देवी स्पोर्ट्स. संघ एका गावामधील आहेत. एक गाव आणि 2 संघ आमने सामने खेळ करतायत. नशिबाच्या रेगांमध्ये आपण पाहतोय लॉर्ड्स पडले गेल्यानं आमने सामने खेळ करावा लागला. कोण कोणावरती हवी ठरणार, कोण कोणावरती आपण पाहतोय प्रभावी ठरणार. फटका आलाय, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. फिकी कुठे केली जाईल, नॉन स्ट्राइक एंड. 1 रन पूर्ण केली जाते. आता विजयासाठी 1 मध्ये हवेत 3 धावा. कौतुक करावं लागेल त्या खेळाडूचं. अगदी या शेवटच्या क्षणी भले भले खेळाडू गडबडून फेकी ओव्हर करतात, त्याने मात्र अचूकतेने ती फेकी केली आणि या धावा रोखल्या देखील. 1 मध्ये 3 धाव्यांची गरज. मॅच जिंकणार कोण, एका बाजूला श्री 11 काळगाव तर दुसऱ्या बाजूला रेणुका देवी स्पोर्ट्स. कंपल्सरी चेस. 1 मध्ये या 3 धावा बनवायच्या आहेत आणि या 3 धावा रोखायच्या आहेत. पडा जडा उठा परंतु या 3 धावा रोका, तर विजय तुमच्या पायाखाली येऊन पडेल. आणि मोठा फटका हवाय. बॅटर आहेत मयूर वरती नजरा. फटका फसला होता. तदनंतर अमित मस्करने या 5 धावा डिपेंड करत असताना 3 धावा रोखून आपल्या संघाला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिलाय. वा, काय तो खेळलाय आणि काय त्याने गोलंदाजी केली आहे. टीम अर्थातच आम्हाला पाहायला मिळते श्री 11 काळगाव 2 धावाने मात्र ही मॅच विजय मिळवते. प्रत्येकाचं राहिलेलं समर्पण, प्रत्येकाची राहिलेली ती मेहनत आणि ती मेहनत पणाला लागले. मेहनत मात्र उद्यास आली आणि यावेळेला आज सामना मात्र विजयी झाला. जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने. चला या भवानीनगर विरुद्ध टीम श्री 11 काळगाव. टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. भवानीनगर टीम आणि त्याचबरोबर श्री 11 काळगाव संघ. चला या टॉस करण्यासाठी